नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध मला फोन येत आहेत. सर, आम्ही सूत्रसंचालन करण्यासाठी शिकतोय. तुमचं यूट्यूब चॅनल आम्ही दररोज पाहतोय आणि आम्ही देखील आता हळूहळू निवेदन करायला शिकलोय, ते तुमच्या यूट्यूब चॅनलमुळे. अशा सर्व निवेदकांचं मी निश्चितपणानं स्वागत करेल आणि तुम्ही एक आदर्श प्रतिभावंत निवेदक होण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तर आजचा घटक आहे, प्रत्येकाच्या मनात निवेदक असतो. हा आजचा घटक आहे आणि त्या घटकावरती आपण एक सविस्तर आणि विस्तृत विवेचन करूया. प्रत्येकाच्या मनामध्ये एक निवेदक दडलेला असतो आणि तो निवेदक प्रगट करण्यासाठी सूत्रसंचालन या कलेची परिपूर्ण माहिती घ्या. सूत्रसंचालनाचा तुम्ही अभ्यास करा. सूत्रसंचालन म्हणजे नेमकं काय? तुम्ही जे 4 ओळी बोलताय किंवा 4 ओळी पाठांतर करताय, 4 ओळी तुम्ही सादरीकरण करताय, काहीतरी कार्यक्रमामध्ये लिहून आणताय, ते वाचन करताय, याला सूत्रसंचालन म्हणत नाही. आणि या माध्यमातून कदापिही तो निवेदक तयार होत नसतो. पुन्हा मी हे आपल्याला वारंवार या निमित्तानं सांगतोय. प्रत्येकाच्या मनामध्ये निवेदक असतो, तो दडलेला असतो आणि तो निवेदक प्रगट करण्यासाठी सूत्रसंचालन कलेची परिपूर्ण माहिती घ्या. ज्याप्रमाणे प्रत्येक जण हा निवेदक असतो, प्रत्येक जण निवेदन करत असतो आणि निवेदक होण्यासाठी अशांसाठी मी सांगेल की तुम्ही सूत्रसंचालन म्हणजे नेमकं काय आहे, तुम्ही सूत्रसंचालन समजून घ्या. सूत्रसंचालन म्हणजे नेमकं काय? सूत्रसंचालन सूत्रबद्ध कार्यक्रमाची एक व्यवस्था असते. ती कशी व्यवस्था असते? सूत्रसंचालनासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? कार्यक्रमाची चेतना म्हणजे सूत्रसंचालन, ते म्हणजे नेमकं काय आहे? सूत्रसंचालनाचा सारथी म्हणजे नेमकं काय आहे? आणि समज सूत्रसंचालनाची प्रभावी सूत्रसंचालन एक कला आहे, ती कशी आहे? त्यामध्ये संवादन शैली असते, अचूकता असते. प्रभावी सूत्रसंचालनासाठी कोणकोणती पूर्वतयारी सूत्रसंचालकाला करावी लागते? सूत्रसंचालनाचे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाचे प्रकार कोणकोणते आहेत? ते कार्यक्रम सूत्रसंचालकाने संबंधितांनी ते समजून घेणं आवश्यक आहे आणि त्याबद्दलचा दररोज अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. प्रभावी सूत्रसंचालनाचा नेमका आधार काय आहे? म्हणजे हे मी आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगतोय की तुमच्या मनातला निवेदक जर तुम्हाला प्रगट करायचा असेल, तुम्हाला जर निवेदक व्हायचं असेल, तर तुम्ही सूत्रसंचालन ही 64 कलांप्रमाणे एक कला आहे. ती कला तुम्ही समजून घ्या आणि ती कला प्राप्त करण्यासाठी साधना म्हणजे दररोज अभ्यास, वाचन, मनन, चिंतन, लेखन हे दररोज जर तुम्ही केलं, जे नवं ते हवं या वृत्तीचा जर निवेदक असेल तर तो निश्चितपणानं त्याच्यामधला जो निवेदक आहे, सुप्त निवेदक, तो बाहेर पडेल आणि सूत्रसंचालन ही कला त्याला आत्मसात होण्यास मदत होईल. या व्हिडिओच्या द्वारे मी नवोदित सूत्रसंचालकांना सांगेल, तुमच्या मनातला तुम्ही निवेदक आहेच आणि तो प्रगट करण्यासाठी तुम्ही सूत्रसंचालनाचा अभ्यास करा. ज्याप्रमाणे दुधामध्ये दही असते, दह्यामध्ये ताक असते, ताकामध्ये लोणी असते. ही प्रक्रिया दुधावर प्रक्रिया केल्यानंतर दही निघते. ह्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच पद्धतीनं तुमच्या मनातला निवेदक आहे, तुम्ही निवेदक आहे, तो प्रगट करण्यासाठी तुम्ही अशा विशिष्ट जे सूत्रसंचालनाचा अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या सरावाच्या माध्यमातून जर तुम्ही पुढे गेला तर तुमच्यातला निवेदक प्रगट होईल. धन्यवाद.